पावसाळ्यात फ्रीजची काळजी कशी घ्यायची? पावसाळ्यात सगळ्याच गोष्टींची जास्त काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात एअर कंडिशनर असो, टीव्ही असो किंवा रेफ्रिजरेटर, त्यांची योग्य प्रकारे सुरक्षा न केल्यास त्यांचे आयुष्य कमी होऊ शकते. स्वयंपाकघरातील आवश्यक गोष्टींपैकी एक म्हणून आपण पावसाळ्यात रेफ्रिजरेटरची जास्त काळजी घेतली पाहिजे. पावसाळ्यात आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची देखील वेळोवेळी काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकांना अवेळी खर्च करून नवा फ्रीज घ्यावा लागतो. चला तर जाणून घेऊया काही महत्त्वाच्या टिप्स, ज्यामुळे तुमचा नव्या फ्रीजचा खर्च वाचवता येईल आणि तुमचा फ्रीज दीर्घकाळ नव्यासारखा राहील. 1. पावसाळ्यात रेफ्रिजरेटरचा शत्रू म्हणजे सर्वात जास्त ओलावा आणि त्यातून येणारे बॅक्टेरिया असतात. ओलावा जास्त आल्याने फ्रीजमध्ये विचित्र वास येऊ लागतो. याशिवाय जर तुम्ही पावसाळ्यात काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर अन्न खराब होऊन जंतूची समस्या निर्माण होऊ शकते. पावसाळ्यात या त्रासांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या रेफ्रिजरेटरच्या दरवाजाच्या सीलमध्ये कोणतेही अंतर किंवा क्रॅक नसल्याचे सुनिश्चित करा. 2. पावसाळ्यात फ्रीजचा दरवाजा जास्त वेळ उघडा ठेवू नका आणि शक्यतो दर 4 ते 6 दिवसांनी फ्रीज तपासत राहा. यामुळे फ्रीजमध्ये घाण किंवा बुरशी येणार नाही. 3. पावसाळ्यात फ्रीज साफ करण्यासाठी फ्रीजमधील पदार्थ, सामान आणि फ्रीजचे आतील काढता येणारे सर्व पार्ट बाहेर काढा आणि कोमट पाणी आणि साबण यांच्या मिश्रणाने फ्रीज पूर्णपणे स्वच्छ करा. यामुळे तुमच्या फ्रीजमधील घाण आणि बॅक्टेरिया साफ होतील. 4. फ्रीज भिंतीपासून 5 ते 6 इंच आणि गॅसपासून 6 फूट लांब ठेवावा किंवा हवेशीर जागेवर ठेवावा, कारण कंप्रेसरमधून येणारी गरम हवा खेळती राहिली नाही तर येणाऱ्या हवेमुळे उष्णता वाढून त्याचा परिणाम फ्रीजच्या तापमानावर होतो. 5. फ्रीज नेहमी सपाट जागेवर ठेवावा. उंच सखल भागावर तो हलत राहिल्यास त्याचा कंप्रेसर खराब होण्याची शक्यता असते. 6. फ्रीजमध्ये कधीही गरम पदार्थ ठेवू नये. गरम पदार्थामुळे कंप्रेसरवर दबाव येऊन फ्रीजची क्षमता कमी होते व फ्रीजमध्ये जीवाणू वाढून इतर पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. 7. फ्रीज चालू असताना त्याचा दरवाजा 20 ते 25 सेकंदापेक्षा जास्त उघडा ठेवू नये. दरवाजा जास्त वेळ उघडा राहिल्यास फ्रीजच्या आतील तापमानात वाढ होऊन कंप्रेसर थंडावा मिळवण्यासाठी जास्त वेळ घेतो आणि यामुळे वीज बिलही वाढते. 8. आठवड्यातून एकदा फ्रीजमध्ये काय शिल्लक आहे हे तपासून पाहावे. दुर्लक्ष झाल्याने पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. नको असलेल्या गोष्टी टाकून द्याव्यात. 9. फ्रीजमध्ये भांडी किंवा इतर वस्तू ठेवताना फ्रीजच्या कडांना चिकटवून ठेवू नये. सर्व बाजूने हवा खेळती राहिल्यास पदार्थांना व्यवस्थित थंडावा मिळतो. 10. फ्रीजच्या प्रत्येक भागाचे तापमान वेगवेगळे असते. प्रत्येक रॅकचे तापमान लक्षात घेऊन त्याप्रमाणे पदार्थ ठेवल्यास पदार्थ जास्त टिकेल. घाईघाईत पदार्थ काढताना सांडासांड होणार नाही. 11. फ्रीजच्या अगदी तळाच्या भागात थंडावा जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी भाज्या, फळे ठेवावीत. 12. फुले, पालेभाज्या कागदात किंवा कपड्यात गुंडाळून ठेवाव्या. 13. फ्रीजमध्ये भाजीच्या ट्रेमध्ये स्पंज ठेवावा, त्यामुळे ट्रेमधील दमटपणा शोषून जातो. 14. स्पंज न मिळाल्यास टर्किशचा नॅपकिन भाज्यांवर पसरून घालावा, म्हणजे भाज्यांवर पाणी जमून त्या कुजणार नाहीत. 15. बराच वेळा फ्रीजचा दरवाजा फ्रीजमध्ये ठेवलेल्या जास्त सामानामुळे किंवा आपल्या चुकीमुळे पूर्णपणे बंद करता येत नाही. अनेकदा दार बंद आहे असे आपणास वाटते, पण ते थोडेसे उघडे राहिलेले असू शकते. यामुळे फ्रीज लवकर खराब होण्याचा धोकाही वाढतो. फ्रीजचा दरवाजा उघडा राहिल्यामुळे बाहेरची उष्णता फ्रीजमध्ये येते. यामुळे फ्रीजचे तापमान वाढते. फ्रीज थंड राखण्यासाठी मग कंप्रेसरला अधिक ऊर्जा वापरावी लागते. 16. फ्रीज वर्षानुवर्षे चांगला राहण्यासाठी देखभाल करणे फार महत्त्वाचे आहे. कधीकधी काही पदार्थ फ्रीजमध्ये सांडतात, पडतात. ते वेळीच व्यवस्थित साफ केले गेले नाही तर घाणीमुळे फ्रीजच्या अनेक भागांमध्ये बुरशी येऊ शकते. बुरशीमुळे आतील वस्तू तसेच दरवाजाचा भाग, शेल्फ आणि फ्रीजचे आतील भाग खराब होऊ शकतात. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी फ्रीज पूर्णपणे स्वच्छ करावा. 17. फ्रीज वापरताना लक्षात ठेवा की पॉवर प्लगसाठी सॉकेट योग्य आहे का.
जे फ्रीजचा भार घेऊ शकते. यासह व्होल्टेजच्या समस्येचा सामना करण्यासाठी आवश्यक व्यवस्था देखील केली पाहिजे. यामुळे फ्रीजचे कार्य चांगले राहते. 18. फ्रीज स्वच्छ केला नाही तर त्यामधून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. त्यासोबत त्यामधील पदार्थ देखील लवकर खराब होतात. त्यामुळे फ्रीजची साफसफाई करणं खूपच गरजेचं आहे. 19. फ्रीज स्वच्छ करण्यापूर्वी बंद करून त्यातील खराब आणि नको असलेले पदार्थ काढून टाकावेत. 20. फ्रीज डिफ्रॉस्ट करा. त्यानंतर बेसवर एक जाड पेपर टाका, जेणेकरून बर्फ विरघळून पाणी पेपरवर पडेल आणि ते शोषलं जाईल. 21. सफाई करताना लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करून वापरल्यास फ्रीजमध्ये दुर्गंधी येत नाही. 22. दही किंवा दूध जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवल्याने वास पसरतो. 23. कॉफी एका वाटीत घेऊन फ्रीजमध्ये ठेवल्यास दुर्गंधी निघून जाते. 24. खाण्याचा सोडा आणि पाणी एकत्र करून फ्रीज स्वच्छ करावा. फ्रीजमध्ये खाण्याचा सोडा ठेवल्यामुळे देखील त्यामधील दुर्गंधी जाते. 25. फ्रीजमध्ये लिंबू किंवा संत्र्याच्या साली कापून ठेवल्याने दुर्गंधी शोषली जाते. 26. फ्रीजच्या दारात रबरी गॅस्केटला टाल्कम पावडर लावून ते कोरड्या कपड्याने पुसून घ्यावं. 27. फ्रीज नेहमी कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावा. 28. फ्रीजची कॉईल रोज जरी तुम्हाला जमले नाही तर आठवड्यातून एकदा स्वच्छ करा. जर त्यावर धूळ कचरा बसला तर ते खराब होऊ शकते. तर तुम्हाला या महत्त्वाच्या टिप्स कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.